अमृताहून गोड जर का नाम भगवंताचं असेल तर कोण त्या अमृताच्या मागे फिरणार? राजा परीक्षितांनी नकार दिला की मला अमृत नाही पाहिजे स्वर्गातलं, मला पाहिजे तर फक्त आणि फक्त भागवतामृत. बरं झालं राजा परीक्षिताने भागवतामृत निवडलं, नाही तर आपल्याला भागवत भेटलं, आपल्याला ऐकायला भेटलं नसतं. भगवंताच्या इतक्या सुंदर लीला आपल्याला कधी ऐकायला भेटल्या असत्या. बरं, भागवताच्या या श्रवणाने राजा परीक्षिताला मोक्ष मिळाला हे पाहून ब्रह्माजींनी आपल्या ब्रह्मलोकामध्ये तराजू लावला. एका परड्यामध्ये यज्ञ, कर्म, दान, धर्म, तप सगळं ठेवलं आणि एका परड्यामध्ये फक्त भागवत ठेवलं. तराजू असतो ना, तराजू. एका परड्यामध्ये ज्ञान, कर्म, यज्ञ, तप सगळं आणि एका परड्यामध्ये फक्त भागवत ठेवलं आणि दोन्ही याला बॅलेन्स करून पाहिलं तर भागवताचा परडा हा भारी भरला. सांगण्याचं तात्पर्य हे होतं की ते भागवत आहे ज्या भागवतामध्ये सगळ्या प्रकारचे साधनं आहेत, सगळ्या प्रकारचे साध्य पण आहे. साध्य कसं आहे? ज्या वेळेला उद्धवजी भगवंताने आपलं स्वर्गारोहण करायचं ठरवलं, भगवंताने आपला देह ठेवायचं ठरवलं, 125 वर्षाचे गोपाळकृष्ण झाले आणि गोपालकृष्णांना उद्धव विचारतात की देवा तुम्ही तर निघून जाल, तुम्ही तर तुमचं शरीर ठेवून जाल, पण तुमचं दर्शन आम्ही कुठे घ्यायचं? तुम्ही दिलेला संदेश आम्हाला कुठे मिळेल? आम्हाला परत तुम्हाला भेटायचं असेल तर कुठे भेटायचं? त्यावेळेला भगवान उत्तर देतात, ते नियम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षावर्तते हरे, की उद्धवा जे मला फक्त शरीर रूपाने भजतात त्यांना असं वाटेल मी त्यांच्यासोबत नाही, पण जे मला आत्मतत्वाने भजतात त्यांच्या लक्षात येईल मी त्यांना सोडून कुठे चाललोच नाही. तिरोध्याय प्रविष्टोहम श्रीमद भागवता नर्वम, मी भागवतामध्ये प्रविष्ट होत आहे. जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दगडाच्या मूर्तीचं दर्शन होतं, मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पाषाणाच्या संगमरवरी किंवा अष्टधातू किंवा धातूच्या मूर्तीचं दर्शन होतं, तसं इथे आल्यानंतर आपल्याला देवाच्या शब्दमूर्तीचं दर्शन होतं. हे वाङ्मय भागवत, इथे शब्दमूर्ती आहे देवाची. 12 स्कंद आहे. भगवान जसे 12 अंग आहे ना तसे 12 स्कंद आहे. एक चरण, दुसरा चरण हे भगवंताचे 2 चरण, पहिला आणि द्वितीय स्कंद समान आहे. तृतीय चतुर्थ स्कंद जणू भगवंताच्या जंगा, दशम स्कंद भगवंताचं हृदय आहे. एक 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 अशा पद्धतीने ज्या 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 अंगांचं दर्शन होतं आहे आपल्याला त्या 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 अंगांमध्ये त्या त्यानुसार भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं आहे. म्हणून भगवान वाङ्मयी स्वरूपाने या ठिकाणी भागवतामध्ये प्रतिष्ठित आहे. लक्ष आहे? भागवत सगळ्यात पहिले कोणी ऐकलं तर म्हणे देवर्षी नारदांनी ऐकलं. कमाल आहे. देवर्षी नारद एखाद्या ठिकाणी फक्त गाईला धुण्यासाठी, गाईचं दूध काढण्यासाठी जेवढा वेळ लागतो फक्त तेवढ्याच वेळ नारद एखाद्या ठिकाणी थांबतात. पण नारदांनी बसून 7 दिवस भागवत कसं ऐकलं तर म्हणे एकदा ही विशालायाम चत्वार ऋषयो मनाम सत्संगार्थ समायाता दृश्यस्तत्र नारदम. नारद महाराज एकदा असेच भटकंती करत 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 भ्रमण करत 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 आले वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावर आणि त्यांनी काय पाहिलं? एक युवती रडत बसलेली आहे. बघा, नारद महाराज विद्वान आहे, हुशार आहे, ते काही बोलू शकत नाही त्या स्त्रीला, ते काही बोलले नाही, पण ती रडत होती, अशीच रडत होती. ते बोलले नाही, पण मात्र त्या युवतीने ते रडणं थांबवलं आणि ते रडणं थांबवून देवर्षी नारदांना आवाज दिला, साधो भो भो साधो क्षणम तिष्ठ मश्चिंतामपि नाशयेत. हे साधो तिष्ठ, तिष्ठ म्हणजे थांबा. हे देवर्षी नारद थांबा, माझं दुःख दूर करा. त्यांना ओळखलं नाही. देवर्षी नारदांनी विचारलं तुम्ही? त्यावेळेला भक्ती देवी आपला परिचय सांगतात की मी देवी भक्ती. तुम्ही ते आहात. तुमच्या उपदेशामुळे ध्रुव बाळाला देव मिळाले, तुमच्या उपदेशामुळे भक्त प्रल्हादाला भगवंताची गोडी लागली. तुम्ही ते आहात नारद. काही लोक म्हणतात कळीचे नारद, इकडे तिकडे आग लावणारे म्हणजे नारद. तसं नाही आहे. नारदांचा अर्थ काय आहे? नारदस्य जायते इति सह नारदा. ज्याला कोणी रद्द करू शकत नाही. एका कॉस्मिक एनर्जीच्या मॅनेजमेंटचं काम नारदांकडे आहे. कुठे काही वाढलं असेल तर कमी करायचं आणि कुठे कमी असेल तर वाढवून द्यायचं, हे काम नारदांचं आहे. नारद महाराज फार मोठा रोल आहे नारद महाराजांचा. तर नारदांनी देवी भक्तीला विचारलं, देवी भक्ती तुम्ही का दुखी आहात? तर देवी भक्तीने उत्तर दिलं, काय करू, आज ज्ञान आणि माझे पुत्र 2, ज्ञान आणि वैराग्य वृद्धावस्थेमध्ये पडलेले आहे.
माझ्या मुलांना तारुण्यत्व नाही आहे, मी तरुण आहे. कमाल आहे, आई तरुण आहे आणि मुलं वृद्ध. कलियुगात काही होऊ शकतं. ती आई पांढऱ्याचे काळे केस करते आणि मग बरेच लोक मला पण विचारतात, का ही तुमची सख्खी आई आहे का? माझ्या आईकडे पाहून विचारतात. मी म्हणत असते का नाही, म्हणे वाटत नाही. तर मी कधी कधी विचारते की नेमका आई माझी तरुण दिसते की मी म्हातारी दिसते, दोनपैकी एक काहीतरी सांगा. क्षमा असावी, पण हा विनोदाचा भाग जर का सोडलं तर आताचा भाग की आई तरुण आणि पुत्र वृद्ध असं कसं काय, ही घटना सांगताय, समजून सांगताय. आज ज्ञान आणि वैराग्याला विचारणारे लोक नाही, फक्त देवी भक्तीला विचारणारे लोक आहे. लोक भक्ती 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 भक्तीच्या नावाखाली काही करतात. भक्तीमध्ये भ हा भजधातू सेवायाम आणि 3 प्रत्यय जुळून भक्ती हा शब्द बनलेला आहे. भक्ती म्हणजे सेवा, भक्ती म्हणजे भजन. भगवंताचं भजन करतोय का? भगवंताचं सेवा आपण करतोय का? 4 टाइम आपल्याला खायला पाहिजे, किमान 2 टाइम तर देवाला नैवेद्य दाखवायचा. आपण दिवसभर खात राहतो. कमीत कमी आपल्याला आत्मवत आपण देवाची सेवा कशी करावी, जशी आपण आपली काळजी घेतो तशी आपण आपल्या देवाची काळजी घ्यावी. आमच्या परंपरेमध्ये तर सांगितलेलं आहे की तुम्ही जे पण खाता ते कृष्णार्पणमस्तू शिवाय खायचं नाही. तुम्ही देवाला न समर्पित करता खात असाल तर ते अन्न विष्टी समान आहे. ते अन्न योग्य नाही आहे. ते अन्न असू दे, ते जल असू दे, देवाला न समर्पित करता काही खाऊ नये. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, ज्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही, अशा व्यक्तीने तर जलपान देखील करू नये. पहिले तुळशीची माळ ग्रहण करावी, म्हणजे सगळं शुद्ध होऊन. किती महत्त्वपूर्ण आहे या गोष्टी. थोड्या थोड्या जरी सुरू केल्या तरी जीवनामध्ये भरपूर परिवर्तन यायला वेळ लागणार नाही. आपलं जीवन समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. आपलं जीवन सुंदर तेजस्वी व्हायला वेळ लागणार नाही, ओजस्वी व्हायला. काही लोक म्हणतात खूप दुःख आहे आमच्या जीवनात, का बरं नसेल? महाभारतामध्ये सांगितलंय, जो जेवढा धर्माने जगतो तो तेवढा सुखी राहतो आणि जो जेवढा धर्माने जगतो तो तेवढा दुखी राहतो. अगर आपके जीवन में सुख है तो समझ लेना आपके अच्छे कर्मों का फल है, और अगर आपके जीवन में दुख है तो समझ लेना अच्छे कर्म करने का वक्त आ गया है. जर तुमच्या जीवनात सुख असेल तर समजावं तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे, आणि तुमच्या जीवनात दुःख असेल तर समजावं की चांगले कर्म करण्याची वेळ आलेली आहे. देवर्षी नारदांनी पाहिलं की देवी भक्ती दुःखी आहे, कारण तिचे मुलं वृद्ध अवस्थेत. ज्ञान आणि वैराग्य कोणी विचारत नाही ज्ञान वैराग्याला, कारण आम्हाला ज्ञान आणि वैराग्यच कळलं नाही. वैराग्य म्हणजे सोडणे नाही हो. कोणी जर का तुम्हाला म्हटलं की आम्ही घरदार सोडलं तर समजायचं यांचं वैराग्य अजून अर्धवट आहे. कोणीही घरदार सोडलं नाही. मीराबाईंनी घरदार सोडलं का? बैठी संतों के संग रंगी मोहन के रंग, मीरा रानी दीवानी कहानी लगी ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. सगळ्यांनी मिळून हाताने टाळी वाजवा आणि साक्षात मीराबाईंचं दर्शन करा. पुढे आपण कथा ऐकू. टाळ्यांचा आवाज असाच घुमू द्या. सोबत सोबत. ऐसे लगे लगन मेरा हो गए मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन. वो तो गली गली अरे गुन गाने लगे, महलों में पले बन के जोगन चली, महलों में पले बन के जोगन चली. मेरा रानी दीवानी कहने लगी, ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन.
कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, कोई रोके नहीं, कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाए बैठी संतों के संग, रंगी मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी। तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसे लागे लगन मेरा हो गए मगन, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन। 6 वर्षाची लहानशी कन्या, घरी साधू संत आले, त्या साधू संता जवळ ती सुंदर मीराबाईंनी मूर्ती पाहिली। आई पुढे अट्टहास केला की आई आई ते माझे गिरधर गोपाल आहे, आई ते माझे गिरधर गोपाल आहे। संतांनी विचार केला की देव हिला दिले तर माझं कसं, हे देव माझे, मी त्यांच्यासाठी जीवन समर्पित केलं। देवांना घेऊन संत निघून गेले तर रात्री स्वप्नामध्ये देवाने येऊन सांगितलं की मी मीरेच आहे, मला मीरे जवळ देऊन द्या। आणि अक्षरशः भगवंताने सांगितल्यानंतर मीराबाईंना तिचे देव प्राप्त झाले। अशी भक्ती केली मीराबाईंनी की मेरे तो गिरधर गोपाल दूसरा न कोय। दोन्ही हाताने टाळी वाजवत हरी बोल जय हो। राणा ने विष दिया मनोमृत पिया, राणा ने विष दिया मनो अमृत पिया। मीराबाईंना ज्यावेळेला ती सुंदर भगवान गिरधर गोपालाची मूर्ती मिळाली ना, त्यावेळेला नाचत नाचत त्यांनी सगळ्या जगाला सांगितलं की देव माझे, मी देवाची आहे। पण मात्र मीराबाईंना भीती वाटली की कुणाच्या तरी या महाराजांच्या स्वप्नामध्ये देव गेले म्हणून माझ्याजवळ आले, उद्या माझ्या स्वप्नात येऊन देव दुसऱ्याजवळ जायचं म्हटलं तर मी कसं करू। म्हणून मीराबाईंनी आपल्या आजोबांना रावदूतांना विचारलं की आजोबा, देव फक्त माझेच राहिले पाहिजे, कोणी जर का मागितलं तर मी देवाला देणार नाही, मी काय करू सांगा। तर त्यावेळेला आजोबांनी उत्तर दिलं, बाळ मीरा, तुला कशाची भीती आहे, तुला याची भीती आहे ना की तुझे देव तुझ्यापासून दूर जाऊ नये, मग तुझी भीती दूर होईल। अगं फक्त मूर्तीमध्ये देवाला पाहू नको, जगातल्या सगळ्या आकारांमध्ये देवाला पहा, म्हणजे तुझ्यापासून तुझे देव कोणीच काढून घेऊ शकणार नाही। मीराबाईंची दृष्टी अशी स्थिरावली, जगातल्या प्रत्येक आकारामध्ये मीराबाईंना फक्त आणि फक्त श्रीकृष्ण दिसू लागले। अवस्था ही झाली की ज्यावेळेला मीराबाईंना विषाचा प्याला पाठवण्यात आला ना, त्यावेळेला मीराबाईंनी विषाचा प्याला पाहून विचार केला की जगातल्या प्रत्येक आकारात देव आहे, तर या विषामध्ये देव नसेल का। विषामध्ये पण विश्वास ठेवला की यामध्ये देव आहे, आणि त्या विषाचं पान मीराबाईंनी केलं। जणू विष नाही पिलं, जणू कृष्ण पिलं। रोम रोम आनंदित होऊन गेलं। कालकूट घेऊन आलेला विष देखील हतप्रभ आश्चर्यचकित झाला की एवढं विष पिऊन देखील मीराबाईला काही नाही झालं। बोला गोपाल कृष्ण भगवान की। राणाने विष दिया मानो अमृत पिया, मीरा राणी गोपाल गाणे लगे। गिरधर गोपालाचं नामस्मरण करत राहिले। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला चित्तोडगड, राजस्थानमध्ये चित्तोडगडावरती कथा करण्याची संधी मिळाली। ज्यावेळेला आम्ही राजस्थानला चित्तोडगडावरती कथा केली त्यावेळेला आश्चर्य वाटेल, चित्तोडगडामध्ये कथा होती, कार्यक्रम होता। तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं वर्णन केलं जातं, ज्यावेळेला गिरधर गोपालाची मूर्ती घेऊन तिथल्या सरोवरामध्ये राणाने फेकली, त्यावेळेला मागे मागे मीराबाईंनी पण उडी मारली। असं म्हटलं जातं चित्तोडगडावर की चित्तोडगडातल्या त्या सरोवरामध्ये मूर्ती फेकली। चित्तोडगड कुठे आणि वृंदावन कुठे, इतक्या दूर ती मूर्ती फेकली, पण मात्र त्या मूर्तीला शोधत शोधत मीराबाई कुठे निघाल्या,
उडी चित्तोडगडाच्या सरोवरामध्ये मारली, पण निघाला मात्र वृंदावनाच्या यमुनेमध्ये. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की संसाराच्या चिखलात पडलात तरी चालेल, पण निघा मात्र भक्तीच्या यमुनेमध्ये. हे मात्र आपल्याला भजन पूजन, आपल्याला संसारात पडलेल्या जीवाला, तर संसाराच्या चिखलामध्ये असलेल्या जीवाला भजना पूजनाद्वारे, कीर्तनाद्वारे, नामस्मरणाद्वारे भक्तीच्या यमुनेपर्यंत नेऊन पोहोचवतो. दोन्ही हाताने टाळी वाजवून हरी बोल. तन मन धन सारा तुझ पे है अर्पण. तन मन धन सारा तुझ पे है अर्पण. हरि हरि गाते गाते करूँ मैं समर्पण. हरि हरि गाते गाते करूँ मैं समर्पण. किया जीवन तेरे नाम ये दुनिया क्या जाने. किया जीवन तेरे नाम ये दुनिया क्या जाने. मैं तो तेरी 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 शान. ये दुनिया क्या जाने. मैं तो तेरी 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 शान. ये दुनिया क्या जाने. मैं तो तेरी हो गई शान. ये दुनिया क्या जाने. रंगली हथेलियों पे मेहंदी तेरे नाम की. रंगले हथेलियों पे मेहंदी तेरे नाम की. हा, हे बघा, अध्यात्म मार्गामध्ये चालत असताना, अध्यात्म मार्गावर चालत असताना कोणी जर का तुम्हाला पागल म्हटलं तर म्हणू द्या, समजायचा अध्यात्म मार्गातली पहिली डिग्री आपल्याला मिळाली. कौन कहते हैं कृष्ण नजर नहीं आता. कौन कहते हैं कृष्ण नजर नहीं आते. उनको भेज दो इस सत्संग में, वे कहेंगे कृष्ण के सिवा तो कुछ नजर ही नहीं आते. दोन्ही हाताने टाळी वाजवा. हरी बोल. रंगली हथेलियों पे मेहंदी तेरे नाम की. रंगली हथेलियों पे मेहंदी तेरे नाम. तेरे बिना ये दुनिया नहीं कुछ काम की. तेरे बिना ये दुनिया नहीं कुछ काम की. तेरे बिना ये दुनिया नाही कुछ काम के. या जगाने कोणाला कधी चांगलं म्हटलंय का बरं. देवदेव केलं तर फारच देवदेव करते म्हणते. देवदेव नाही केलं तर म्हणते पा म्हणते देवदेवही करत नाही म्हणते. शांत बसलं तर खूपच शांत बसते म्हणते, मुखाच आहे निरा. बोललं तर म्हणते बडबड्याच आहे, नुरा बडबड करत राहतो. कोणा घरी गेलं तर म्हणे सारखा घरी येते, कोणाच्या घरी गेलं नाही तर म्हणते शिष्ट आहे म्हणते, घरीच येत नाही म्हणते. काय करावं, लोक दुनिया एकाची नाहीये महाराज. इको कमी करून द्या, बोलायला लागले ना शब्द कळत नाही. मग एकाची नाहीये. घटकेत काय बोलेल, घटकेत काय बोलेल काही सांगता येत नाही. म्हणून दोन्ही हात वर करा. म्हणून तेरे बिना ये दुनिया नहीं कुछ काम की. तेरे बिना ये दुनिया नहीं कुछ काम की. किया जीवन तेरे नाम ये दुनिया क्या जाने. ये जीवन तेरे नाम ये दुनिया क्या जाने. किया जीवन तेरे नाम ये दुनिया क्या जाने.
जाने, मैं तो तेरी 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 शाम, ये दुनिया क्या जाने, ये दुनिया क्या जाने। मीराबाई थकले वाटतं. मीराबाई थकून चालणार नाही. बघा घुंगरू बांध मीरा नाची रे, अशा नाचल्या की देवाला आपलं करून घेतलं. कोणीतरी मीराबाईंना चिठ्ठी लिहून पाठवली, मीराबाई तुम्ही जे गाता ते थोडं रागामध्ये गा ना. मीराबाईंनी रागाच्या पुढे अनु जोडलं आणि सांगितलं, महाराज राग भले बिघड जाए पण अनुराग नाही बिघडना चाहिए. राग बिघडला तर चालेल पण अनुराग नको बिघडायला. अनुराग देवाच्या चरणाशी असावा. दोन्ही हात वरती करत तुम्हाला नाचवल्याशिवाय राहणार नाही. महिला मंडळ काही लोक महिलांना वाटत आहे उठाव नाचाव, पण मग मध्येच विचार करत आहे भाई लोक काही म्हणतील तर. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोकांना काही म्हणू द्या, तुम्ही चिंता करू नका. ज्यांना आनंद घ्यायचा त्यांनी बिलकुल उठून उभं राहून आनंद घ्या. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. दोन्ही हात वरती करत टाळी वाजवून हरी बोल. नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. मैं तो अपने मन मंदिर में, मैं तो अपने मन मंदिर में बैठ बैठ कर गीता बाचूंगी, गीता भागवत वाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, सदा प्रेम रचाऊंगी, सदा ही प्रेम सचाऊंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. बोले गिरधर गोपाल की, जय हो. गोपाल कृष्ण भगवान की. वा मीराबाई जी आनंद की. लक्ष आहे ना. आपण पुढे कथेकडे वळणार आहोत, कारण कथा आज आपल्याला पूर्ण करायची आहे. भक्ती देवीला विचारणारे लोक आहे, पण ज्ञान वैराग्याला विचारणारं कोणीही राहिलेलं नाही. देवर्षी नारदांनी विचारलं, देवी भक्ती तुम्ही का दुःखी आहात? त्यावेळेला देवी भक्तीने सांगितलं की ज्ञान आणि वैराग्यांचं उत्थान झालं पाहिजे, मग काय करावं? तर आकाशवाणी झाली की सत्कर्म करा. सत्कर्म काय आहे? सत्संग. या कलियुगामध्ये जर का मोठा सगळ्यात मोठा सत्कर्म कोणता असेल तर तो सत्संग रूपी सत्कर्म आहे. मग आता सत्संग करायचा जर का असेल तर कुठे करावा?
म्हणून बद्री विशालमध्ये गेले आणि तिथे 4 कुमार सनक सनंदन सनातन सनक कुमारांची भेट झाली आणि सनत कुमारांनी सांगितलं की हे बघा देवर्षी नारद महाराज, तुमच्या मुखारविंदावर जी चिंता आहे ती दूर होईल, काळजी करू नका. ती चिंता अशी दूर होईल की तुम्हाला सत्संग करत असताना भागवताचं आयोजन करावं लागेल. भागवताने ज्ञान वैराग्याची मूर्छा दूर होऊन जाईल. बेशुद्ध पडले ज्ञान वैराग्य शुद्धीवर नाहीये, त्यांचा शुद्ध त्यावेळेला येईल ज्यावेळेला तुम्ही कथा कराल. हरिद्वारला आनंद नावाच्या तटावरती भागवताचं आयोजन करण्यात आलं. सुंदर भागवत त्या ठिकाणी केल्या गेलं आणि भक्तिदेवी नाचत नाचत ज्ञान वैराग्याला घेऊन आल्या. ज्ञान वैराग्याची मूर्छा गेली, म्हणजे जे बेशुद्धी होती ती निघून गेली. देवी भक्तीने विचारलं कुठे बसू, बसायला जागा नव्हती, इतकी गच्च लोक भरलेले होते. तर त्यावेळेला देवर्षी नारदांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांच्या हृदयामध्ये बसा. त्यावेळेला भक्तिदेवी सगळ्यांच्या हृदयात ज्ञान वैराग्याला घेऊन बसल्या. त्यावेळेपासून जो कोणी भागवत श्रवण करतो त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञान वैराग्यासहित देवी भक्ती विराजमान होतात. आणि म्हणून भक्तीचं अंकुर हृदयामध्ये फुटतं. ज्ञान वैराग्य रूपी दीप आपोआप हृदयात प्रज्वलित होतात. भागवत मन लावून ऐका. घरी जाऊन एक प्रयोग करून पहा. एका ग्लासभर गढूळ पाण्यामध्ये स्वच्छ पाणी टाका, काय होईल? पहिले स्वच्छ पाणी पण गढूळ होऊन जाईल. टाकत राहा टाकत राहा टाकत राहा. एक वेळ अशी येईल की गढूळ पाणी पूर्णतः निघून जाईल आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी राहील. क्वांटिटी जर का स्वच्छ पाण्याची जास्त असेल तर हे मन कितीही अस्वच्छ असो, हे मन कसंही असो, पण ज्या वेळेला आपण या मनामध्ये हरिकथा टाकत राहू त्यावेळेला या मनाची मलिनता निघून जाईल आणि या मनामध्ये हरिकथा बसून जाईल. लक्ष आहे ना? तून पुढे आता हे तर देवर्षी नारदांना विचारलं की नारदजी महाराज म्हणतात हे तर चला देवी भक्तीचं उत्थान भागवताने केलं. असा कोणी कुकर्मी आहे का ज्याचा उद्धार भागवताने केला? म्हणे केला ना. कोण आहे तो? गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदकारी महाखल स्नान शौच क्रियाहीन क्रोध वर्धित. एक तुंगभद्रा नदीच्या काठावरती राहणारे आत्मदेव ज्यांना संतान नाही म्हणून आत्महत्या करायला निघाले. बघा, आत्महत्या करू नये महाराज, चुकीचा पर्याय आत्महत्या. कोणी आम्हाला विचारतो की तुम्ही त्याच विदर्भातले का ज्या विदर्भामध्ये खूप शेतकरी आत्महत्या केले? मी सांगत असते नाही, आम्ही त्या विदर्भातले ज्या विदर्भामध्ये गजानन महाराजांसारख्या सगळ्या संस्थानांनी आदर्श घ्यावा ते संस्थान आहे. आम्ही त्या विदर्भातले ज्या विदर्भातल्या आई रुक्मिणी माता आहे. म्हणून आपल्या परिसरामध्ये बघा आत्महत्या निरंतर, म्हणजे जवळपास आता थोडं काही झालं की आत्महत्या, थोडं काही झालं की जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न. आत्महत्या हा पर्याय नाहीये, आत्महत्या हे सोल्युशन नाहीये. एका लहान मुलाने दुसऱ्या लहान मुलाला म्हटलं की का रे बाळा चल ना आपण 10वी मध्ये नापास झालो म्हणून आत्महत्या करू. दुसरा म्हणतो अरे वेडा झाला की काय, या जन्मात 10वीत नापास झालो म्हणून आत्महत्या करू, पण मेल्यानंतर पुढचा जन्म मिळेल तर पुढच्या जन्मात बालवाडीपासून सुरुवात करावी लागेल. जाऊ दे ना, 10वी पर्यंत पोहोचलोय ना. मी आजकाल तरुण मुलींना पाहते, छोट्या छोट्या कारणास्तव आपलं जीव संपवण्याचा विचार करतात. कधी चांगलं वाटतं, कधी वाईट वाटतं, मनात चांगलं वाटतं, वाईट वाटतं आणि मग नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो. त्याच्यामुळे सुसाईड टेंडन्सी इन्क्रीज होते. जीवन संपवा असं वाटणं अत्यंत चुकीचं आहे महाराज. जीवन संपवू नका, जीवन किती सुंदर आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में न घोल रे, अब के मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. आता मिळालेला आहे, परत परत मिळेल की नाही माहिती नाही, असा हा मनुष्य जन्म आहे. नरदेहाची दुर्लभ बेला साधून घे लवलाही, मनुजा सुख कर हरिगुण गाई. आपण ऐकलं ना. आणि म्हणून आत्महत्या करायला निघालेल्या आत्मदेवांना एक संत भेटतात आणि ते संत म्हणतात बाबा आत्मदेवा आत्महत्या करू नको, समस्या काय? म्हणे महाराज संतान नाहीये. म्हणे अरे बरे, संतान नाही म्हणजे कोणाशी घेणं देणं नाही, संतान नाही म्हणजे तुला जाणणारा जन्माला आलेला नाही, चिंता करायची गरज नाही. म्हणे महाराज तसं नाहीये, आम्हा संसाराचं सुख तुम्हाला काय माहिती, संतान पाहिजे हो. मांडीवरती मलमूत्र विसर्जन केलं की आनंद वाटतो आई वडिलांना, अशी संतान पाहिजे. ठीक आहे म्हणे बाबा आता तुला पाहिजेच म्हणतोय,
तसं तू तुझ्या 7 जन्मात संतान भेटणार नाही, पण हे फळ घे आणि हे फळ तू तुझ्या पत्नीला धुंदुलीला खाऊ घाल. तुझ्या पत्नीला सांग खोटं बोलू नको, खोटं वागू नको, चांगली वाग, चांगली राहा, तुला संतान होईल. आणि आश्चर्य बघा, ते फळ नेऊन दिलं पत्नीला. पत्नीने विचार केला, पतीला जाऊ दिलं, पण पत्नीने विचार केला खोटं बोललं नाही तर गळ्याखाली घासच जिरत नाही. मी कोणावर भांडली नाही तर माझ्या नंदा जावा येऊन जातील आणि सगळं लुटून नेतील, मग मी कसं करू? आणि नाही, जमणार नाही. तिने ते फळ घेतलं आणि गाईला खाऊ घातलं. फळ गाईला खाऊ घातलं. आता करू काय? गाई गर्भस्थ राहिली. त्या गाईने का सुंदर मुलाला जन्म दिला. त्या गाईने जन्म दिलेल्या मुलाचे जे कान आहे ते गाईसारखे होते, म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. काय नाव ठेवलं? गोकर्ण. गाईसारखे कान म्हणून फक्त नाही, गो म्हणजे ज्ञान आणि कर्ण म्हणजे कान. ज्या लहान मुलांच्या कानावर लहान वयापासून ज्ञान पडलं ते म्हणजे गोकर्ण. हे सगळे गोकर्ण आहे बघा इथे बसलेले, ज्यांच्या कानावरती या बालवयामध्ये इतकं सुंदर देवाचं ज्ञान पडतंय, हे गोकर्ण आहे. आपल्या कानावरती या गो म्हणजे कान, गो म्हणजे ज्ञान, कर्ण म्हणजे कान. लहान आपल्या कानावरती देवाचं नाव पडलं पाहिजे. हरिपाठ आहे ना, मुलांना हरिपाठांना बोलवा, कीर्तनाला बोलवा, घेऊन आणून बसवा. त्यांची रुची, त्यांचा आवड कीर्तनाविषयी लागली पाहिजे, कथेविषयी झाली पाहिजे. मग ज्या वेळेला गोकर्ण अत्यंत विद्वान, गोकर्णो पंडितो ज्ञानी, पण धुंदकारी अत्यंत. कोण हा धुंदकारी? ज्या वेळेला धुंदुलीला कळलं की आता आपले पती आपल्यावरती रुष्ट होतील, रागवतील, कारण आपण फळ खाल्लं नाही, काय करावं? मग सांगून देऊ की मी फळ खाल्लं. एका मैत्रिणीने सांगितलं, एका सखीने सांगितलं की बघ माझ्याकडे नाहीतरी भरपूर संतान आहे, डझनानी पडलेले आहे, आणि परत मी गर्भस्थ आहे, मी तुला माझं लेकरू आणून देते, तू 9 महिने 9 दिवस गर्भाला पोटाला वस्त्र बांधून नाटक कर. हिने गर्भाला वस्त्र बांधून 9 दिवस 9 महिने नाटक सुरू केलं. आपलं जीवन पण एक नाटकच आहे बघा. जीवन नाटकापासून सुरुवात आणि नाटकामध्येच अंत आहे. इकडे धुंदुली नाटक करते आणि तिकडे सगळ्या शेवटी भगवान श्रीकृष्णाचे मुलं सांभ नाटक करतात. भागवताची सुरुवात नाटकातून आणि शेवट नाटकात आहे. जगत एक नाट्य आहे. हे बघा, भगवंताचा एक नाव नाटक रचयिता असं पण आहे. जो सर्व नाटकाचा रचयिता आहे ते भगवंत आहे. लक्ष आहे ना? लक्ष आहे ना काय सांगत आहे त्याकडे? मग तुम्ही म्हणाल जर का जगत नाटक आहे मग आम्हाला दुःख का होतं दीदी? आम्ही नाटक पाहतो, टाळी वाजवतो, निघून जातो. जगत नाटक असेल तर दुःख का होतं? तुम्हाला आवडत्या सिरियलचं नाव सांगा. महिला मंडळ कोणती सिरियल आवडते? बरं झालं वेळ नाना तुम्ही दुपारची 1 ते 4 ती ठेवली आहे. तुम्ही जर का चुकून दुपारची रात्रीची वेळ ठेवली असती तर या आल्या नसत्या, कारण या बरोबर यांना तर संध्याकाळचा दिवा देखील मधल्या ब्रेकमध्ये लावायचा असतो. भाजीला फोडणी पण ब्रेकमध्ये टाकतात. या इकडे सिरियल चालू असते, त्याच्यामध्ये ब्रेक आला की ही फोडणी टाकायला जाते आणि डोक्यामध्ये सगळं तेच चालू असतं. जाऊ दे म्हणते, मरू दे म्हणते, असंच होऊ दे म्हणते, त्याचं काहीच खरं नाही. असं करता की नाही? बरोबर ना? होय पण म्हणताय, प्रामाणिक आहे, मान्य करतात. कोणती सिरियल आवडते सांगा? काय ते काय तुझ्या नवऱ्याची बायको? असंच आहे ना, तुझ्या नवऱ्याची बायको आहे ना? नाही तसं नाही आहे का? बरं, जे काय असेल तुम्ही जी सिरियल पाहता, तुम्हाला जी पण आवडते. मी आता काही दिवसांपूर्वी मी एक गोष्ट ऐकली, त्यावेळेपासून मी टी व्ही पाहणंच सोडला. मला कोणीतरी सांगितलं जो टीव्ही देखते है वो कभी टीव्ही में नहीं आते. जे टीव्ही पाहतात ते कधी टीव्हीत येत नाही, म्हणून मी टीव्ही पाहणंच सोडलं. टीव्हीत यायचं असेल तर टीव्ही, क्षमा असावी, चॉईस तुमची आहे. तर ज्या वेळेला तुम्ही टीव्ही पाहता, तुमच्या आवडती मालिका पाहता, त्या मालिकेमध्ये तुमच्या आवडत्या पात्राला जर का काही झालं तर खरं खरं सांगा कोण जास्त रडतं? तुम्ही जास्त रडता की त्या मालिकेतले लोक जास्त रडते? कोण रडता? तुम्ही रडता ना? किती रडता? बापरे, 2 दिवस रडता. त्या मालिकेमध्ये जर का तुमच्या आवडत्या पात्राला काही झालं तर तुम्ही किती रडता? मग काय आहे? पतंजली योग सूत्रामध्ये सांगितलं, पाहणारा जो आहे तो दृष्टा आहे आणि जे पाहतोय ते दृश्य आहे. दुःखामध्ये कधी अडकतो?
दृष्टा म्हणजे आपल्याला दुःख कधी होतं, ज्या ज्या वेळेला हा दृष्टा दृश्यामध्ये अडकतो त्या त्यावेळेला तो दुःखाचा अधिकारी होतो. आणि म्हणून आपल्याला दुःख पाहिजे नसेल तर त्या दृश्यामध्ये अडकणं सोडायला लागेल. तुम्ही आणि मी आपण काय एकत्र आलो, तुम्ही देवाचे आम्हीही देवाचे, म्हणून आपण एकमेकांचे. जसं आम्ही तुम्हाला फोन केला, तुम्ही आम्हाला फोन केला, डायरेक्ट आपलं बोलणं होत नाही. तुमचं बोलणं तिथे जातं, पहिलं सॅटेलाईट तुमचं बोलणं तिथे जातं, माझं बोलणं तिथे जातं आणि मग आपल्या एकमेकांना ऐकू येतं. तसंच आहे, आम्ही देवाचे तुम्ही देवाचे म्हणून आपण एकमेकांचे. असं नातं घरच्यांविषयी पण ठेवावं. तुम्ही उत्तर भारतामध्ये वृंदावनाकडे येऊन बघा, असं नाही म्हणत हा माझा मुलगा, असं संतांना ओळख करून देताना सांगतात हा तुमचाच मुलगा आहे, ही तुमचीच सेवक आहे, सेविका आहे. म्हणजे माझ्याकडे जे काही आहे ते दिलेलं तुमचं आहे, तुमचा आशीर्वाद आहे, तुमचाच आशीर्वाद आहे. फक्त असं म्हणू नका ही माझी बायको नाही असं म्हणू नका. एक व्यावहारिक भाषा असते आणि एक आध्यात्मिक भाषा असते. एक लोकव्यवहार असतो आणि एक आध्यात्मिक व्यवहार असतो. दोन्ही सांभाळायला पाहिजे, समतोल साधायला पाहिजे, नाही तर गडबड होईल. काळजीपूर्वक. त्यामुळे दृश्यामध्ये अडकता कामा नये. ज्या ज्या वेळेला दृश्यामध्ये अडकतो त्या त्या वेळेला दुःखाचा तो अधिकारी होतो. ठीक आहे. असंच झालं, संतानाला आणलं आणि अक्षरशः धुंदकारीने सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, मारायला सुरुवात केली. वैताग आला. घर सोडून जाण्या एवढं मनामध्ये वैराग्य नाही. आत्मदेव म्हणताय घर सोडून जाणं एवढं वैराग्य नाही आणि घरात राहणे एवढी सहनशक्ती नाही. खरं खरं सांगा, ही तुमची आमच्या सगळ्यांची कथा आहे की नाही? सगळ्यांची कथा सारखीच आहे. घरात राहण्या एवढी सहनशक्ती नाही आहे आणि घर सोडून जाण्या एवढं मनामध्ये वैराग्य नाही आहे. अशा लोकांनी काय करावं, घरालाच पंढरपूर बनवावं, घरालाच मंदिर बनवावं. ज्या घरामध्ये तुम्ही पांडुरंगाचं नाव घेता ते घर पंढरपूर आहे. ज्या घरामध्ये तुम्ही कृष्ण कृष्ण जपता ते घर वृंदावन आहे. ज्या घरामध्ये तुम्ही राम नाम जपता ते घर अयोध्या. जिथे तुम्ही देवाचं नाव घेता ते घर, ते धाम प्रगट व्हायला वेळ लागत नाही, ते धाम तिथे प्रगट होतं. अयोध्या वृंदावन हे एका भौगोलिक जागेचं नाव नाही आहे. हे तुम्ही जिथे नाम घ्याल त्या ठिकाणी धाम प्रगट होतं, भगवंताची कृपा होते. ठीक आहे ना? आणि म्हणूनच जरा लक्षपूर्वक ऐकाल तर लक्षात येईल की धुंदकारीने इतका त्रास दिला की अक्षरशः आत्मदेव वडील थकले. गोकर्णाने त्यांना उपदेश दिला. मुलगा आपल्या वडिलाला उपदेश देतो. आजकालचे मुलं काय उपदेश देतात पहा. आणि त्या मुलाने गोकर्णाने काय उपदेश दिला ते पहा. म्हणताय देहांस्ति मांस रुदरे भीमती तजस्वम त्यजलोक धर्मान धर्म भजस्व सततम त्यजलोक धर्मान. सुंदर 4 श्लोक आहे. पिताश्री त्यजलोक धर्मान धर्म भजस्व सततम. सदा भजन करा, लोकधर्माचा त्याग करा आणि फक्त एक मात्र भजन धर्म. साधू सेवस्य साधू पुरुषांजही कामतृष्णान. सगळ्या कामतृष्णाचा त्याग करा आणि साधू पुरुषांची सेवा करा, संतांची सेवा करा. घर मंदिर होऊन जाईल ज्या घरामध्ये अशा प्रकारची भक्ती होईल. अरे भोजन में भक्ति मिल जाए तो भोजन प्रसाद बन जाता है. जल में भक्ति मिल जाए तो जल चरणामृत बन जाता है. घर में भक्ति मिल जाए तो घर मंदिर बन जाता है. और व्यक्ति में भक्ति मिल जाए तो वही व्यक्ति भक्त बन जाता है. असं होऊन जातं. म्हणून भजन करा हे सांगण्यात आलं. अशा प्रकारे भजन केलं. भागवताच्या दशमस्कंदाचं गान केलं. शेवटी आत्मदेवांचा प्राणत्याग झाला. धुंदलीच्या मागे मुलगा लागला. पैसा सांग कुठे, पैसा सांग कुठे. शेवटी ती विहिरीत पडली आणि धुंदली पण मरण पावली. आई वडील मरण पावले. जिवंतपणे आई वडिलांना त्रास दिल्यानंतर काय होणार हो महाराज? जिवंतपणे आई वडिलांना विश्वास ठेवा. आई वडिलाची सेवा न करता पंढरपुराला जाल. आई वडिलांची सेवा न करता पंढरपुराला जाल तर फक्त काळ्या पाषाणाची मूर्ती उभी दिसेल. आई वडिलांची सेवा करून पंढरपुराला जाल तर साक्षात पांडुरंग परमात्मा उभा दिसेल, आलिंगन देण्याकरता पुढे येईल. हे माझं लेकरू आहे. आई वडिलांची सेवा करा. धुंदकारीने आई वडिलांना इतका त्रास दिला. शेवटी 5 वैश्यांच्या नादी लागला. त्या 5 वैश्यांच्यासाठी त्यांनी चोरी केलं. हे राजाला कळू नये म्हणून त्या 5 वैश्यांनी त्याला मारायचं ठरवलं. जिवंत मारलं, बांधून मारलं.
असा मरेना तर तोंडामध्ये गरम गरम कोळसे टाकून मारलं. धुंदकारी मेला पण प्रेत योनीला गेला. आता प्रेत योनीमध्ये मुक्ती मिळेना, मुक्ती फक्त मनुष्य देहामध्ये. मग मुक्तीसाठी काय करावं? गयामध्ये श्राद्ध केलं पण गया श्राद्ध शतैनपी मुक्तिर्मेन भविष्यती असा धुंदकारी सांगतो गोकर्णांना. गोकर्णाच्या पुढे प्रेत योनीमध्ये येऊ लागले त्यावेळेला गोकर्णाने सूर्य उपासना केली आणि सूर्यदेवाने सांगितलं की भागवत कथा करा. भागवत कथा करण्यात आली. धुंदकारीचं प्रेत आमंत्रित केलं, बसेना म्हणून एका बास्यामध्ये आमंत्रित केलं. त्या बास्यामध्ये धुंदकारीच्या प्रेताला बसवलं. बासा पोकळ असतो ना, आतून हवा असते, त्यामध्ये बसवण्यात आलं. पहिला भागवताचा दिवस झाला, पहिली ग्रंथी फुटली. दुसऱ्या दिवशी दुसरी, तिसऱ्या दिवशी तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, 7ही ग्रंथी फुटल्या आणि एक दिव्य वल्कल धारण करून त्यातून दिव्यात्मा निघाला, जो नेण्याकरता भगवंताचे पार्षद आले. गोकर्णाने पार्षदांना विचारलं का हो भागवत यांनी पण ऐकलं, मग यांना पण घेऊन जा ना. म्हणे नाही घेऊन जाऊ शकत, कारण श्रोत्रेन फलविभेगेन. तुम्ही भागवत कशासाठी ऐकताय? तुम्ही फक्त टाइमपास म्हणून भागवत ऐकत असाल तर फायदा होणार नाही. तुम्ही इथे आलात कशासाठी? का आलात? इथे आला कशासाठी? इथे तुमचं येणं टाइमपास असू शकतो, इथे तुमचं येणं काहीतरी ऐकायचं आहे बा म्हणून असू शकतं, आणि इथे तुमचं येणं अध्यात्म मार्गाचा एक शुभारंभ पण असू शकतो. आपल्याला निर्धारित करायचं आहे की इथे आपल्याला कशासाठी यायचं आहे. उद्धार करून घेतला. कारण मनोभावे या धुंदकारीने कथा ऐकली होती, त्यांना नेण्यासाठी विमान आलं. म्हणून मी सांगत असते, जोपर्यंत विमान येत नाही तोपर्यंत भागवत ऐका. एक महिलेने हे ऐकलं आणि माझ्यापाशी आली, म्हणे बाई ताई 50 कथा ऐकल्या अजून विमान नाही आलं म्हणे. तुम्ही सांगा म्हणे कसं येईन विमान? त्यावेळेला मी एकच त्यांना उत्तर दिलं, कोणतं विमान? कोणत्या विमानाची वाट पाहताय तुम्ही? विगतः मान इति विमानः. विगतः मान म्हणजे मान अपमानाच्या वरती उठणे आणि सगळं विसरून बस भगवत भक्ती आपल्या जीवनामध्ये जोडणे, भगवत भक्ती करणे. ठीक आहे, उर्वरित कथा उद्याला श्रवण करूया. आज थोडा उशीर झाला सुरू व्हायला, कारण पहिला दिवस होता. उद्या मात्र असा उशीर होणार नाही. उद्या वेळेत कथा सुरू होईल आणि वेळेत कथा विश्राम होईल. अधिकाधिक संख्येने या. होमवर्क करायला विसरू नका, एकटं येऊ नका. उद्या 2 नवीन लोकांना घेऊन या. उद्या तर आपण सुंदर झाकी पाहणार आहोत. भरपूर आनंद. जय
पर